एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे 40 आमदार पक्ष आणि चिन्ह घेऊन जेव्हा अजितदादा पवार शरद पवार यांना सोडून वेगळे निघाले तेव्हा अनेक जण अशी चर्चा करत होते की कदाचित ही शरद पवार यांचीच खेळी आहे आणि काही महिन्यांनंतर काही दिवसांनंतर त्यांचा हेतू साध्य झाला की अजित पवार परत एकदा घुमजाव करतील आणि घर वापसी करतील। मात्र असं काहीही घडलं नाही। अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्ष घेऊन बाजूला होणे ही शरद पवार यांची खेळी नसून अजित पवार यांचीच महत्वाकांक्षा आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि अजित पवार इतक्या लवकर परत एकदा शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणी करतील अशी शक्यता सुद्धा दिसत नाही। त्याचं कारण असं आहे की शरद पवार गटातर्फे सुद्धा आणि अजित पवार गटातर्फे सुद्धा एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप आणि दोष देणं सुरू आहे ते बघता या दोघांमध्ये जो वाद आहे तो लवकर मिटेल किंवा शमेल असं अजिबातच वाटत नाही। आणि या वादाचं पुढचं एक पाऊल आणखी पडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या अशी चर्चा सुरू आहे की अजित पवार यांनी शरद पवार यांना सुनावलंय, शरद पवार यांची बोलती बंद केली आणि त्यांना गप्प बसायला सांगितलं, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू आहे। नेमकं काय प्रकरण आहे? अजितदादा पवारांनी खरंच असं काही केलेलं आहे का? आणि केलं असेल तर का केलं असेल हे सगळं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात। तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकू नका। आजचा हा खास व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही जर महाप्रपंच हे YouTube चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच अवश्य सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या या खास व्हिडिओला आणि महत्त्वाच्या विषयाला। तर घडलेलं असं आहे की पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला अजितदादा पवार उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आणि शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते। जिल्हा नियोजन समिती म्हणजेच DPDCच्या या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीवर जे सभासद किंवा सदस्य आहेत त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची परवानगी असते। मात्र शरद पवार यांनी जेव्हा अजितदादा पवार यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा अजितदादा पवार यांनी शरद पवार यांना स्पष्टच सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अजिबातच अधिकार नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही DPDCचे म्हणजेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नाही आहात, त्यामुळे तुम्ही या विषयांमध्ये बोलू शकत नाही असं अजितदादा पवार स्पष्ट बोलून गेले आणि शरद पवार यांना तिथे आवर्त घ्यावं लागलं। यावर टीका करत असताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांना असं सांगितलेलं आहे की आम्ही निमंत्रित होतो आणि निमंत्रित असल्यामुळे शरद पवार साहेबांना बोलण्याचा अधिकार हा नक्कीच आहे। मात्र अजितदादा पवार यांनी मुद्दाम शरद पवार यांना बोलू दिलं नाही। DPDCची बैठक सुरू होण्या अगोदर त्या ठिकाणी अजित पवार जेव्हा आले तेव्हा इतरांसह शरद पवार देखील उठून उभे राहिले। त्याचं कारण असं आहे अजित पवार हे DPDCचे म्हणजे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे प्रोटोकॉलचं पालन करत शरद पवार उठून उभे राहिले असं खासदार सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आणि सुळे पुढे असं पण बोलल्या की या घटनेतून सर्वांनी शिकायला पाहिजे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे। खरं तर शरद पवार हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किंवा सभासद अजिबातच नाहीत, ते केवळ एक खासदार म्हणून या बैठकीमध्ये सामील झाले होते। अजितदादा पवार यांनी शरद पवार यांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे तुम्ही शांत बसा, त्यानंतर वाद सुरू झाला आणि मग सुप्रिया सुळे म्हटल्या की माझ्याकडे GR आहे, त्या GR नुसार आमंत्रित सदस्य DPDCच्या सभेत प्रश्न विचारू शकतात, परंतु सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही पद्धतीने काम करायचे आहे, त्यांना घटना बदलायची आहे। शरद पवार यांनी निधी वाटपासंदर्भात प्रश्न विचारले होते, त्याचं उत्तर यांनी का दिलं नाही? खरं तर अजितदादा पवार एखाद्या खासदाराला जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपासंदर्भामध्ये उत्तर देण्यासाठी बांधील अजिबातच नाहीत। दुसरी गोष्ट, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे की या लोकांना घटना बदलायची आहे, हे धादांत खोटं आहे। यावर बोलताना अजितदादा पवार यांनी सुद्धा त्यांची बाजू स्पष्ट केली। अजितदादा पवारांचं म्हणणं असं आहे की DPDCच्या बैठकीमध्ये कोण किती वेळ बोललं आणि मी कोणाचं किती वेळ ऐकलं याचं रेकॉर्ड आहे। मात्र सुप्रिया सुळे ह्या सहानुभूती मिळवण्यासाठी विनाकारण खोटा आरोप करत आहेत की मी पवार साहेबांना बोलू दिलं नाही।
अहो मी का बोलू देणार नाही असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सुद्धा लगावलेला आहे। आणि या प्रकरणाची, या गोष्टीची महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की काका पुतण्यामधला संघर्ष वाढला आहे। काका पुतण्यामधला वाद आता शिगेला पोहोचतोय की काय? काही जण मुद्दाम बातम्या पेरत आहेत की अजितदादा पवार हे परत एकदा शरद पवार यांच्याकडेच जातील। म्हणजे 2019 ला अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र 80 तासांच्या आतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्थापन केलेलं सरकार सोडलं आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे निघून गेले। आता सुद्धा लोकांना असंच वाटतंय की अजितदादा पवार कोणत्याही क्षणी शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात। मात्र असं होण्याची सुतराम शक्यता सुद्धा नाहीये मित्रांनो। त्याचं कारण असं आहे की अजितदादा पवार यांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की मोठ्या झाडाच्या खाली छोटं झाड उभारी घेऊ शकत नाही, ते जास्त फुलू शकत नाही। जर त्या झाडाला फुलायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर त्याला त्याची स्वतंत्र वेगळी जागा द्यावी लागते आणि तेच अजितदादा पवार आता सध्या करत आहेत। 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी शरद पवार यांनीच अजितदादा पवार यांना पुढे पाठवलेलं होतं। अमित शहा यांच्यासोबत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सगळ्यांच्या काही कॉमन मीटिंग्स पण झालेल्या आहेत। त्या मीटिंग्समध्ये जो अजेंडा ठरलेला होता त्या अजेंड्यानुसारच अजितदादा पवार वागत होते। म्हणजेच अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जाण्यापूर्वी जी भूमिका घेतलेली होती ती सगळी भूमिका ही शरद पवार यांच्या सांगण्यानुसारच घेतलेली होती। हे अजित पवार यांनी सुद्धा जाहीरपणे कबूल केलेलं आहे। बारामतीमधून अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार आता अजितदादा पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभं करतायत असं ऐकिवात आहे आणि अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। युगेंद्र पवार यांचं राजकारणामध्ये ब्रँडिंग करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। म्हणजेच काय तर युगेंद्र पवार आता बारामतीचे नवे आमदार होणार अशी हवा करायला सुरुवात झालेली आहे। मात्र बारामतीकरांना एक गोष्ट निश्चितच माहीत आहे की काम कोण करतं आणि काम कोण करू शकतं। अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये आजवर जे काम केलेलं आहे त्या निव्वळ कामाच्या जोरावरच अजितदादा पवार बारामतीमधून पुन्हा आमदार होणार यात तीळ मात्र शंका नाही। लोकसभेला जे झालेलं आहे तेच विधानसभेला होईल असं जर या महाभकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर यांना त्यांच्या भ्रमामध्ये जगू द्या। महाराष्ट्राच्या जनतेला स्वतःचं चांगलं आणि वाईट कळतं। कधी कधी एखाद्या निवडणुकीमध्ये खोट्या नरेटिव्हमुळे काही फटके बसू शकतात, थोड्या जागा कमी सुद्धा येऊ शकतात। याचा अर्थ असा नाही की तुम्ही सदा सर्व काळ लोकांना मूर्ख बनवू शकता। शक्यता तर अशी देखील आहे की जर लोकांनी या भंपक नेत्यांचा खोटा नरेटिव्ह ओळखला तर महाभकास आघाडी भुईसपाट सुद्धा होऊ शकते। मित्रांनो, डीपीडीसीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी जेव्हा निधी वाटपासंदर्भात अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा अजितदादा पवार स्पष्ट बोलले की तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही। अजितदादा पवार यांनी जे केलं ते तुम्हाला कितपत पटतंय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। अजून जर महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पटकन सबस्क्राईब करून घ्या। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम हातात घेतलेली आहे त्याला तुमची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे। तुमचा पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला नितांत गरजेचं आहे। म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करून आमच्या मोहिमेमध्ये हातभार लावा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।